गाइस परत आलो आपण एक गेमच्या आत ज्याचं नाव आहे प्रिझन एस्केप सिम्युलेटर. पाठीमागच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण कसं गड्ढा केलता. मग मी बोललेलो ऑफलाईन थांबत पण गड्ढा करणार. मग मी ऑफलाईन थांबत पण गड्ढा केलता. अजून थोडं मला एक पेटी भेटली, थोडाच गड्ढा केलतो. त्यानंतर मी पेटी उघडलो. त्यानंतर मला त्यातनं एक चावी भेटली. सो अब आगे येते गाइस क्या होता है गेम खेळता. तर मित्रांनो मी आलो इथं. अरे ते मला 60 हे देते त्याच्या बदले 60. तुम्ही पाठीमागच्या ह्याच्या पार्टमध्ये बघितलं असेल की हे ओ भाई सोन्याचं आहे. मी ह्याला सोन्याचं काढलंय. 60 ह्याच्या एकट्याचं 60 होईल भाई. कंजूसी नाही बिलकुल पण. ठीक आहे भेटला आपल्याला. तर मित्रांनो आपण आलोय बाहेर. बघूया कोण कोण काय काय देते. त्याच्याकडनं हे 200 मध्ये पॅन देतो. चला ठीक आहे पॅन भेटले आपल्याला. आता गाडी येईलच. आपण गाडीला बोलवलं. ओके चल दाखवते ऑफलाईन मध्ये किती गड्ढा केले बघा. हे भेटले आता मला. ह्याला उघडायला काहीतरी पाहिजे मला. हे बघतो ह्याच्याने उघडतं का. ह्याच्याने नाही उघडत आहे. त्याला आपल्याला उघडायला काहीतरी दमदार पाहिजे. चला तर साईडला खोदूया. बघूया साईडला खोदून काय भेटतं का. तर गाइस मी परत आलो आहे गेमच्या आत. अरे होतंय राव. आता आलं. परत काहीतरी भेटलं मला. कॉइन भेटलंय कॉइन. तर मित्रांनो इथं गाडा आला आहे घेऊन ओके. तर चला आपण बघूया यूट्यूब. काय मी बोलवलंच नव्हतं. वेळ पण आला. अजून 2 मिनिटांमध्ये. चला लवकर आपण खोदूया त्यावर. तर अरे हो चल. अरे काहीतरी भेटलं का वरती मला. बघा तिकडे भेटलंय. कुलूप भेटलंय मला इथं. तर गाइस मी परत आलो आहे. तर जरी मी गड्ढा केला तरी पण मला काय भेटणार. मला हे खोदायला हे पाहिजे असेल वाटतं. चला माझ्याकडे आता एक पण वस्तू ठेवायला जागा नाही. तर कार्पेट रोल करतो. सगळं सामान काढून ठेवतो. इथं केवढी सगळी माती जमा झाली. गाइस मला कमेंटमध्ये सांगा की हिंदी क्रिएटर आहेत का मराठी क्रिएटर. म्हणजे जिथपर्यंत मी ऐकलंय की खूप अजून मी बघतो पण व्हिडिओ अजून जास्त तर हिंदी क्रिएटर्सचे व्हिडिओ आहेत ना. खूप सगळे आहेत. आता गाडी येईलच. पण माझं पण झालं. गाडी येईल आता. हे आपण रात्रीसाठी ठेवूया. अरे हे काय खाली पडलंय. साबण आहे. God is coming. सेल पण 59 मध्ये नाही. मग गेट बंद करून चाललाय. मला जी एक वस्तू भेटली ना ते पण इथं ठेवतो. अजून नॉक करतो.
मला त्याच्याकडून जेवण घ्यावं लागेल. ते की मला विचारलं पण नाही, जाऊ दे. चल तू भाई, हे कामच आहे आपल्याला, फ्री मध्ये देतो सगळं. अरे हा दे मला जेवण. चल 5 मध्ये देतोय सगळं. बरं झालं भाई. मी पॅन्ट घेऊनच झोपलो का? मला वाटलं गार्ड आता सकाळी आला असेल. माझी एनर्जी पण फुल आहे. काय करू आता, गड्ढा करायला सुरू करतो. साईडला गड्ढा करतो. तर मग चला गड्ढा लवकर करतो. तो भेटलाय मला एक. जर गाईज तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक पण येत असेल खूप सगळा, पण गाईज प्लीज एक माझी गोष्ट ऐका ना. तुम्ही माझ्यासाठी हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, त्याला इग्नोर करा. रोल करतो. चला आता लवकर. केवढी सगळी माती आहे रे, डट. अरे बाबा मी नाही करू शकत. 5 मध्ये घालवेन मी. 5 मध्ये सगळं ऑल क्लिअर. गेट वाजवतो, गाडी येईल. सेल करायचे मला इथं 20 आहे. चला 1 ला नाही. ओके आता देतो ह्याला एवढं. I see you 30 seconds. ओके चल ये तू ये. तू कितीला देतोस? 300 ला देतो हा. मला हे पाहिजे आता. लवकर घेतो. मला आता 300 जमा करावं लागेल. झाले ना. पहिलं मी ह्याच्याकडनं घेत जाणार. तर पहिलं काय करणार, मी ह्याच्याकडनं जेवण घेत जाणार. मध्ये मध्ये ऍड येतात ना, माझं डोकं फिरेल काही आता. लवकर मी साईडला डिगनिंग करायला सुरू करतो. पण गाईस तुम्ही एक वस्तू नोटीस केली का? आपले रूम खूप सगळ्यात मोठा आहे. अजून आपल्याकडे कार्पेट पण आहे. अजून एक चीज, आपल्याकडे कार्पेट आहे म्हणून आपण गड्ढा करू शकतोय. अजून ह्यांच्याकडे सगळं शवल बिवल जेवण बिवून सगळं आहे. अजून हे गड्ढा करतोय ते भाई, तुम्ही नोटीस केलं का? भेटले एक. तर गाईस गाडी येतोय आता. अजून मला 300 करायचे. आता माझ्याकडे ह्याच्याकडे अजून मला वाढवायचं आहे. आता गाडी येईल ते मला फ्री मध्ये देईल. पण फॅन दिसत असेल ना. हिअर ओके ठीक. आपल्याला भेटलंय ICU 30 सेकंड. माझी एनर्जी डाऊन झाली हो. सिरियल देते मला. अजून तुमच्याकडून काय नाही पाहिजे गाईस. आता अजून ते सगळं विकतो. अरे गाडी येतोय. परत गाडीला बोलवावं लागेल मला. गाईज एक साथच सगळं विकतो. आता टाईम आहे ना? नाही आता टाईम आता नाही. आता लंच ब्रेक होणार आहे.
लंच ब्रेक आता 12 वाजता होणार आहे ना, अजून 11 वाजलेत. तर पचका नको होऊ दे गाईस. माझ्या हिमतीवर खेळून लंच ब्रेकचा वेट सुद्धा. तर आता साईडला खोदतो की एक सोप पण भेटला मला. मला टायमिंग पण बघत राहावं लागेल काही. काही जाता थांबा, लंच ब्रेक आता होणारच आहे. तर मी सगळं आवरून घेतो माझं. तो भाई साहब लंच ब्रेक झाला, अजून नाही झाला गाईस. 5:10 मध्ये घेतलं मी, सगळं लुटलं. तरी मला जॉब देतो, पण मला ह्याला एक लायटर द्यावं लागेल. त्याला लायटर देतो, पहिलं जेवण करून घेतो. अजून त्या जॉबच्या बद्दल नाही येऊ मला तर गाईस गार्ड आलाय. यू नो टू दिस यू. ओके, मला तर ह्याला विकतो. अरे आता मला एक पण सेल नाही का. तर काही सेनी मला दिले. आता जाऊ की. ओके तू जा रे. पण अजून माझी एनर्जी पण फुल आहे. अजून काही करायचं पण नाहीये. गाडी आहे लवकर. दोन मिनिटांनी गाडी येणार आहे. हा आता हे उघडतंय बघा. ही भेटली आहे मला, एक शूज भेटलाय. गाईज आता बघा, मी ते उघडलं. आता ते हे होतं ना, ते साईडला हे होतं फक्त माती, त्याच्यामुळे ते ओपन नव्हतं होत. पण आता ते ओपन झालं. आपण ते खोदलं ना, अजून आपल्याला त्याच्यामध्ये चावी भेटली आहे. बघूया ते चावी. आता थांब पहिलं गाडी. जर तुम्हाला काही आवाज येत असेल ना, आमच्या खाली लग्न आहे ना, त्याच आवाज येत असेल. म्हणजे थोडं समजून घेत जावं काही. थोडस सेल थांबा. चला 3 मध्ये द्यायचं. अजून काहीच मला एक माहिती आहे. कोणची की आहे बघ, ह्याची की आहे का. ओपन झालं. हे मोठी बॅग. अच्छा, हे मला देतोय खायच्यामध्ये. मध्ये काय एक मध्ये क्रॅकर्स देतोय, एक मध्ये घेतलो, 3 मध्ये येतोय. पण गाडी यायला लवकर लागतो. अजून जे आता माझ्याकडे एक लायटर आले, ते मला त्या आदमीला ते आहे ना तिकडं, त्याला विकायचंय. गाडी आलाय गाडी. तर थांबा, आता एस्केप करायचा पूर्ण प्लॅन माझा आता झाला आहे. तर लवकर परत खोदायला सुरू करूया. खाली काहीतरी केव आहे. काही साहब नाही. एक केव सारखं काहीतरी आता दिसलेलं, पण ते शॉप होतं.
माझी एनर्जी गाईज. ओ भाई साहब, केवढा सगळं गड्डा झालाय माझ्याकडून. आता मी फालतू ह्याच्यावर ते खर्च नाही करू शकत. आता मला जसं शेवटचा 1 मिनिट उरला ना, मला बाहेर यावं लागेल, कारण की डर्ट पण खूप सगळे आहे. आता तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं दुसरा पार्ट आणू का पहिले कोणती गेम खेळू, त्यानंतर मग त्याचा पार्ट आणू. कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही लाईक सबस्क्राईब पण करा. आता तर मी घेत नाही, माझी इकडे गाडी यायला लागलाय, मग तो मला फ्रीमध्ये हे देईल. जर मी हे सगळं सामान तर ठेवलं ना सामान, तर मग हे जे मेन लाईटर आहे ना, लाईटर ते माझ्याकडून जाईल. अजून मला ते खूप गरजेचं आहे, म्हणून आत्ता माझ्यासाठी ते एक खजाना तुम्ही समजू शकता. थांबा, आता इथं मला नाही देणार मला. आता काय करू, 1 मिनिटामध्ये गाडी येणार आहे. हेच खाऊ का? खूप बडी प्रॉब्लेम झाली आहे माझ्यासोबत आता तर. एक माझ्याकडे टॉर्च एक आहे. हे टॉर्च तर आपण खाली लावू शकतो. जितकं खाली आपण जात जाईल ना, तितकं खाली. आपला 2 मिनिटं बोलूया. काढ भाई थोडंसं काहीतरी. जाऊ द्या, ठेवू का? पण हे तर नाही जाणार ना लाईटर. एवढे मेहनतीने घेतलेलं मी. थांबा गाईज, आता माझ्याकडं काय एक काम करतो, हेच खातो. जेवढी एनर्जी ना तेवढ्याने करतो, कारण की आता सध्या माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन पण नाही आहे ना. थांबायचं, एक लाईट लावतो. ठीक आहे, आता मी आरामशीर खोदू शकतो. मी खोदायला सुरू करतोय. आता बघा लाईट केवढी दिसतीय. लाईट गेली आता सध्या. ओ भाई साहब, लाइटर पण ठेवून टाकलो यार. एकदम नालायक बोलतेत ना, नालायक तो आहे मी आता सध्या. पण जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत भेटलं परत. हो भाई, किस्मत बदलली रे की नाही. अजून ऐकत असेल. आता मी ह्याच्यातलं एक पण नाही ठेवणार सामान. माझ्याकडे 4 होते ना काही. ते पैसे बघा किती आहेत माझ्याकडे आता. सी मध्ये बघा, सी ते टॉयलेट पेपर आहेत ना, त्या साईडला बघा एकदा. माहिती आहे माझ्याकडे 4 होते, म्हणजे आपोआप वाढले. सगळं झालं, आता एकदा झोपूया. दुसरा दिवस. 5 वाजता उठवले. वेकअप 5 वाजता आपल्याला उठवले. चला, मला हे विकायचे. भाई इतक्याचं तर सर हे करणार. माझ्याकडे 240 झालेत.
चलिए हे कामाचं आहे आपल्या. आता मिल्क घेतो ह्याच्याकडून थोडं. बाकी आता मला कुणाकडनंच काही नाही पाहिजे. गाड आता येईल. अरे काय झालं. खोदू शकतो आपण आता सध्या. जर मला इथून पूर्णपणे एस्केप करायचं असेल ना तर मला ते पाहिजे असणार. तर आता मी एक काम करतो, खोदत जातो खालीपर्यंत. सरळ एका केवच्या आतच पोहोचेल मी आता. सरळ मला असं वाटतंय, कारण की खूप कमी डिस्टन्स सुटला असेल. ओ भाई गन. आता मी परत एकदा वरती जातो. मी टायमाकडे लक्षच नाही दिलं का. एवढा सगळा गड्डा आपण केलाय. काही जर मी इथे येऊन जर लागणार ना तर आता अरे काही पण करून मला 5 मध्ये घेतोय. चला 5 सेकंदात येतोय. जर तो आता आला ना तर तो मला फ्रीमध्ये आता हे टॉयलेट पेपर देईल. इथं काही टॉयलेट पेपरच नाही.